आजा शीतलचं आवरलं का नाही? आवरते. अंजेडी काय गडबड चालली? या की नाना, या 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 बसा. देवाला निघालो होतो ना, त्याचीच गडबड चालू आहे. बर बर बर. कसं जाणार आहे? सुन्याच्या गाडीतनं. हा, समाधान सगळं ठीक आहे ना? होय तुम्ही काल जाऊन आला ना? होय. नाना तुम्ही केव्हा आला? ही काय आत्ताच आलो. कशी आहेस? बरी आहेस ना? होय बरी आहे. चहा ठेवू का? अगं हिच्यातच काय ठेवू की चहा? अगं नको. अगं आत्ताच घेऊन आलोय. आणि तुमची पण जायची गडबड चालू आहे, त्याच्यात कशाला? बर. समाधान पाहुण्यांकडे जाऊन आला ना? काय म्हणाले? पाहुणं काय ऐकायला तयार नाहीत. काय मत आहे त्यांचं? ते त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. ते काही जेडीला नांदवणार नाही म्हणतात. काय होणार पुरीचं याचीच काळजी लागून राहिली बघा मला. अरे होईल होईल, समजा व्यवस्थित होईल. अरे आपण कुणाचं वाईट करत नाही, मग आपलं पण काय वाईट होणार नाही. होय, आता आम्ही देवावरच सोडून दिलंय सगळं. आमच्या या गडबडीत ह्या दोन पोरांचं बी नीट बघता आलं नाही. आता ही सगळं होऊ दे नीट. पूजा देवदेव झालं मग जेडीचं कसं करायचं ते बघू. नाना कोणाला तरी मध्यस्थी घालावं म्हणतोय मी. तू काय काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या सोबत. काय लागलं तर मला सांग. अरे गाडी आली वाटते, तुम्ही आवरा आणि निघा तुम्ही. आणि हा, देवाला साकडे घाला, समजा व्यवस्थित होऊ दे म्हणून. हा नाना उद्या सत्यनारायणची पूजा आहे, तुम्ही समध्याने उद्या पूजा देऊन जावा. म्हणजे तशी काही लई मोठी नाही पूजा ठेवली आम्ही, घरगुतीच घालणार आहे. आमच्या घरचे 4-5 माणसं, तुमच्याकडची 5-7 माणसं आणि इथली ओळखीची 4-5 माणसं. पण तुम्ही मात्र समध्याने आठवणीने या पूजेला. बर, आम्ही नक्की येतो. हा, रामकृष्ण हरी. रामकृष्ण. चल येतो मी. पुष्पे, हे पुष्पे, काय झालं ओरडायला? अगं काय नाही, सगळं सामान घेतलंच काही व्यवस्थित. कसं आहे ना, देवदेव झाला की लगेच गोंधळ घालायचा आपल्याला. लग्न झाल्यानंतर वर्षाच्यात गोंधळ घालायचा असतो. राहायला की डोक्याला ताप नको ग म्हणून म्हटलं. आणि आज एकदा गेला की लवकर परत यायचा नाही. तेव्हा देवाधर्माचा समजा व्यवस्थित व्हायला पाहिजे. समजा व्यवस्थितच करत असते मी. अगं जेडीचं आवडलं की नाही? जेडे, काय ग जिजे? अगं अजून तुझं आवडलं नाही वे? माझं काय उरायचंय तवा? आता काय आवडायचं म्हणजे? तू इथेच ना? नाही. अगं चल ना जेडे, आपण तुझ्याबद्दल देवाला साकडं घालूया. जिजे आता लय वेळ गेलाय, देव बी माझं काय करू शकत नाही. जयडे, अगं तू आलीस तर बरं होईल. तुला बी बाहेर पडून जरा बरं वाटेल. नाही नको, तसं बी माझ्या आयुष्यात काय बदल होईल याच्यावर आता माझा विश्वासच नाही. तुझा जरी विश्वास नसला तरी माझा आहे. समजा ठीक होईल. या जाऊन तुम्ही. अंजीजे, माझ्याऐवजी यांचं भलं होऊ दे असं मागणं माग देवाकडं. चला.
जा. भैया हम्म, अहो, एवढं मन लावून काय लिहिताय? काय आत्मचरित्र लिहिताय काय? नाही टॅलेंट. प्लॅन लिहितोय प्लॅन. प्लॅन? कसला प्लॅन? कॉन्फिडेन्शियल. भैया कॉन्फिडेन्शियल ना, कॉन्फिडेन्शियल. दॅट इज दॅट. जेडीने तिचा कसा सेपरेट प्लॅन केला होता तसंच आम्ही पण करतोय. हा तिची ना आमची गाठभेट झाली पाहिजे, तीच होत नाही. ती घराच्या बाहेर पण पडत नाही. तिला फोन करावं म्हणलं तर फोनही लागत नाही. ती जमे का फोन करते? बिनकामाच्या माणसाचा बिनकामाचा फोन येतोय बघ. अहो भैया उचला की फोन. एवढं ती मागापासून फोन करते, काहीतरी अर्जंट असेल ना. बोला जमीर शेठ. भैया अजिंक्याच्या घरचे सगळे बाहेर गेलेत. मग बहुतेक देवाला गेलेत. अरे मग काय आम्ही देवाला फोन करून सांगू का आमच्या गावातली माणसं आहेत दर्शनासाठी तयार हो म्हणून? भैया जयश्री घरात एकटीच आहे. तुम्हीच म्हणला होता ना तिची गाठभेट होईना, ती फोन उचला ना. ती घरात एकटी असली की सांग, म्हणजे तिच्याशी तुम्हाला बोलता येईल. फोन ठेव, आलोच आम्ही. टॅलेंट. गॉड इज लिस्निंग, गॉड इज लिस्निंग टॅलेंट. जयश्री सोडून जयश्रीच्या घरातले सगळे देव दर्शनाला गेलेत. देवा तुलाच काळजी रे बाबा. शेवटी तूच आला धावून. ते म्हणतात ना टॅलेंट, भगवान के घर में देर है अंधेर नहीं. देवा आता आमच्या माऊलीला म्हणजे आमच्या देवाच्या दर्शनाला गेलं पाहिजे. भक्तांनी गेलंच पाहिजे. चला 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 लवकर चला. शीतलला भेटून आला? वय कशी आहे ती? बरी काय अडचण नाही ना? नाही. आणि समाधान भाऊजी काय म्हणले? ते पाहुण्यान भेटून आले ना? नेमकं काय झालंय तिकडं? तिकडे जाऊन काय फायदा झाला नाही. म्हणजे ती लोक ऐकायच्या मनस्थितीतच नाही, असं समाधानच्या बोलण्यावरून वाटत होतं. मग आता? आता सगळं पांडुरंगाच्याच हातात. जे व्हावं ते चांगलंच व्हावं. होय. जरा पाणी आणखी. हा आणते. घ्या. मी काय म्हणते, मग आता पुढे जयश्रीचं कसं होणार? आता अजिंक्य आणि शीतलचे सगळे कार्यक्रम उरकले, मग त्यांच्या घरी जाऊन बोलू असं समाधान म्हणत होता. त्याचं म्हणणं आहे की कुणीतरी मध्यस्थी घालायला पाहिजे. होय. तवर पाहुण्यांचा पण राग शांत होईल बघा. मी शीतलच्या घराकडेच जाणार आहे. तवा येता येता भेटून येते मग तिला. अगं नको, अगं घरी कुणीच नाही. ते सगळे देवदर्शनाला गेले. कधी येणार आहेत? रात्री उशीर होईल. आणि हा उद्या त्यांच्याकडे पूजा घालणार आहे. मग तेव्हा आपण सगळे जण जाऊ, म्हणजे त्या निमित्तानं तुला शीतलला बी भेटता येईल. होय. पण अहो, एवढ्या सगळ्या लोकांमध्ये कसं काय बोलायचं? अगं पूजा अशी मोठी नाही घालणार आहे, मग साधीच घरगुती पूजा घालणार आहे. आपल्या घरातल्या आणि एकदम जवळच्या अशा मोजक्याच माणसांना सांगितलंय. आता हे सगळं व्यवस्थित झाले म्हणजे घरातल्या पुढच्या गोष्टी पण मार्गी लागतात. आता देवदेव करायला गेलेत ना, मग सगळं होईल बघा मनासारखं. खंडोबाच्या कृपेनं सगळं व्यवस्थित होऊ दे. होय. भैया काय हो हे? माऊली काही बोलू नका माऊली. काय आशीर्वाद द्या फक्त. काय चाललंय अहो तुमचं? तुम्ही उठा बघू आधी. होळी आहे ती मानलं बरं का तुम्हाला आम्ही. का? अहो म्हणजे काय ती ते रिवार ते म्हणतात ना, रंगात रंगुनी रंग तुझा वेगळा. तुम्ही जी काही खेळ केले नाही म्हणजे
क्या बात आहे. अहो आमच्या तर डोक्याच्या वरचं प्लॅनिंग केलंय तुम्ही. क्या बात आहे. म्हणजे कसं काय डोक्यात येतं बरं? तुमची फालतूची बडबडादी बंद करा आणि इथं का आलाय ते सांगा. माऊली, अहो तुमचं दर्शन घ्यायला आलोय आणि हो काय सगळा प्लॅन होता ना तो जाणून घ्यायला आले. हे बघ, आत्ताच्या आत्ता इथनं निघ, नाहीतर सगळ्याच्या सगळं फिसकटवशील. हा, जातो पण प्लॅन काय होता तो तर सांगा की आधी. काय प्लॅन बिन नव्हता, तुम्ही जावा इथनं. VIP खोटं बोलू नका. जो व्हिडिओ दाखवून तुमच्या नवऱ्याने तुम्हाला इथं आणून टाकलं तो व्हिडिओ आम्ही शूट केला होता. आणि ए गप, कोणतरी ऐकल. अहो गप म्हणलं ना, त्या व्हिडिओचं नाव बी काढू नको. उगाच कुठं पचकलास तर सगळा प्लॅन फिसकटल. नाही 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 नाही, काय फिसकटलं नाही पाहिजे. आम्ही तुमचा प्लॅन फिसकटायला नाही, अजय शीतलचा संसार फिसकटायला आलोय. हा, म्हणून सगळं सुरुवातीपासून माहित असणं गरजेचं आहे. सांगा की तेवढं काय काय कसं कसं केलं. आता नाही, नंतर कुणीतरी येईल. नाही येत कुणी, बाहेर आमची माणसं आहेत, जेमेंट टॅलेंट. म्हणजे सगळ्यात तयारीनिशी आलाय तर. आता कसं आहे, लांडगा तर काय कसा बी जंगलाचा राजा होणारच आहे, पण राजा बरोबर आम्ही पण काहीतरी प्रधान बिधान होईल हीच बुढी आशा. सांगा ना, म्हणजे हे ऐकण्यासाठी आमचे कान कवापासून आतुर आहे. ऐका, अजिंक्य शीतलचं लग्न ठरलं होतं. ते लग्न काय बी करून मोडणं शक्य नव्हतं. मग मी त्यांच्या आधी लग्न करून घरातनं बाहेर जायचं ठरवलं. म्हणून पहिलाच मुलगा आला त्याला होकार कळवला, पण तरी बी घरच्यांचा होकार नव्हता. त्यांच्या विरोधात जाऊन संजयशी लग्न केलं आणि परत घरी येऊन सगळं नॉर्मल केलं. आणि तुम्ही रोज फोनवर राजाशी बोलायचा, दॅट आय नो व्हेरी वेल. चुकताय तुम्ही संचालक साहेब, मी अजिंक्यांशी बोलतच नव्हते. अयो आईला, ह्यो काय कहाणी मी नवीन ट्विस्ट. बरं मग पुढं? मी नुसतं फोन करायचं नाटक करायचे आणि अजिंक्यन बरोबर बोलतेय असं दाखवायचे. हॅट तेरी, आम्हाला फोन करायचा ना, आम्ही बोललो असतो. भैया साहेब, योच तर फरक आहे तुमच्यात आणि माझ्यात. समजा मी जर का तुम्हाला कुणाला फोन केला असता आणि जर काय गडबड होऊन तुम्ही सापडला असता तर खेळ तिथंच खल्लास झाला असता. कुणी नव्हतंच म्हणून कुणी सापडल ही भीती बी नव्हती. आता मी एक कानमंत्र देते, तो कायम लक्षात ठेवा. प्लॅन जर काही यशस्वी करायचा असेल तर या कानाची खबर त्या कानाला लागू द्यायची नसते. मानलं बर का तुम्हाला. वा, बर मग पुढं? मग काय, रोज रात्री मी फोनवर बोलायचं नाटक करायचं. संजूला ऐकू जाईल, त्याला संशय येईल असं काहीतरी मुद्दाम बोलायचे आणि तो आला की लगेच फोन ठेवायचे आणि त्यानं जर विचारलंच कुणाचा फोन होता तर विषय टाळायचे. याच्यामुळे काय झालं, संजयचा संशय वाढला आणि फायनली पोस्टमन पार्सल देऊन गेला ज्यात आपण शूट केलेल्या व्हिडिओची सीडी होती. आणि मग पुढचं सगळं तर तुम्हाला माहितच आहे. माइंड ब्लोईंग. VIP माइंड ब्लोईंगच मानलं राहू तुम्हाला. म्हणजे आम्ही राजकारणी सुद्धा एवढं पुढचं प्लॅनिंग करत नाही. राजकारण्यांना हरण्याची भीती असते, मला नाही. बरं, सगळं भारी झालंय बरं का. आता फक्त 2च प्रश्न. ते तर असणारच, विचार. आपण जो व्हिडिओ केला होता तो अजय शीतलच्या लग्नाच्या आधी दाखवला असता तर लग्न मोडलं नसतं का? मोडलं असतं की, नक्कीच मोडलं असतं. आणि त्याचबरोबर तुमची हाडबी. त्यावेळी जर का असं काही घडलं असतं तर त्याचा डायरेक्ट संशय तुमच्यावर गेला असता. तुम्ही असा जो काही शांतपणा करून ठेवला होता की त्यावेळी तो व्हिडिओ बाहेरच काढता आला नाही. माझा बी प्लॅन तोच होता. बरं असो, दुसरा प्रश्न. ते
हे काय नाही, आपलं सॉलिड प्लॅन बरं का तुमचा. मी काय केलंय, मी पण एक प्लॅन केलाय. तेवढं तुम्ही जरा तुमच्या डोळ्या खालून घालून जरा अप्रूव्ह देऊ टाका ना. हात पुढे करा. हा? अहो काय केलं हे? प्लॅन कागदावर नाही तर हिथं टोक्यात ठेवायचे असतात. माऊली मानलं बरं का तुम्हाला. पुढं आता इथून पुढं मी जे काय करीन त्यात मला मदत करा. हा. आणि एक, स्वतःच नसलेलं डोकं चालवू नका. बर, आता तुम्ही सांगा काय करायचं ते. फक्त एक विनंती आहे. त्या झाल्या प्रकारामुळे सगळ्या गावासमोर माझी इज्जत गेली आणि ती मला परत मिळवायची. ज्या मुलीनं माझा संसार नाकारला ना, तिचा संसार सुखानं होऊन द्यायचा नाही. तुम्ही म्हणाल ते खरे, मला फक्त शीतलचं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य बघायचं. होणार, नक्की होणार. आणि तुमची गेलेली इज्जत बी परत येणार. फक्त आता मी सांगते तेवढं आणि तसंच करायचं. उद्या आमच्या घरात पूजा आहे, तेव्हा उद्या पूजेला यायचं आणि शीतलची माफी मागायची. माफी शीतलची? हे शक्य नाही. हे बघा भैया साहेब, एकतर तुमच्या प्लॅननं जावा नाहीतर माझ्या. आणि जर का माझ्या प्लॅन नुसार जायचं असेल तर उद्या तुम्हाला शीतलची माफी मागावीच लागल. आता तुम्हीच ठरवा. एकदा हात जोडून आयुष्यभर त्यांना हात जोडायला लावणं मान्य आहे का आयुष्यभर हातावर हात ठेवून वाट लावायची असं म्हणणं मान्य आहे? वाट लावणं मान्य. उद्या येतो वादळापूर्वीची शांतता हो. कधी यायचे हे? भुकेने पोटात कावळे वरडायला लागलेत. जेडे, अशी का बसलीस ग? काही नाही, असंच. आम्ही गेल्यापासून इथंच बसलीस वय? वय काय खाल्लंस का नाही? नाही, भूकच नाही. थांब, मी तुला पहिला खायला आणते हं. परमेश्वरा, माझ्या पूर्वीला कुणाची नजर लागली काय माहित. पण थांब, आता काळजी करू नकस. आता सगळं तुझं चांगलंच होणार आहे बघ. तुझ्यासाठी आम्ही सगळ्यांनी कौल लावला होता, पण आमचा कुणाचाच कौल लागला नाही, फक्त शीतलचा लागला. कसला कौल? तुझा संसार लवकर सुरळीत व्हावा असा मी देवाला कौल लावला होता आणि देवानं कौल दिला बी. अगं तू माझ्यासाठी कशाला काय मागितलंस? तुझं नवीन लग्न झालंय, तू तुझ्यासाठी कौल मागायला पाहिजे होतास. तू असा कौल मागायला पाहिजे होतास की देवा माझा संसार लवकर सुरळीत होऊ दे. तुझा संसार सुरळीत झाला की माझा संसार आपोआप सुरळीत होईल, नाही का? हे घे प्रसाद घे.